कोणाची नजर लागली माझ्या भरल्या घरात देव जाणे बाई। पोलिसांचे पाय लागले नव्हते माझ्या घरात कधी, ते आज माझ्या पोरांका घेऊन गेले पोलीस स्टेशनात। तो पोरगो आपल्या आयुष्यात इलो ना तेव्हापासून रोज काय ना काय वाईट घडता हा। त्यातूर त्याची ती आवस असा एक आऊस ना ती नीरजची मग करणारच ना काय हवा त्या पोरासाठी या आपल्या घरातली आऊस नाही पोर किती चुकला ना तरी समर्थन तिचाच करता। अगो पण माझे झील चुकीचे नाही वागतत हा। त्या बाईन तिच्या पोरासाठी आपल्या घरात पोलीस हाडल्यात। आता माझ्या पोरांसाठी मी काय करतोय त्या बघच म्हणाव त्या का। आहे आता तू काहीतरी भलताच करू नकोस हा। कित्या तुका कित्या पुळकोयलो तिचं? नाही नाही माका तिचो कशाक पुळको हा। अगो माका काळजी वाटते ना घराची। आता आता तू बघ हा माझ्या भावांचो काय पण दोष नव्हतो तरी पोलीस त्यांना घेऊन गेलेत की नाही हा। अजून चौकशी संपली नाहीये का यांची? किती वेळ झालाय? रघुनाथा अहो अहो काय झालं? काय विचारलं तुम्हाला तिकडे? बोला ना काय झालं? हा मामी अगं काही नाही उगाच खूप वेळ थांबून ठेवलं होतं। मग मग सोडल्याने कसा? मग त्यांना सांगितलं पुरावा असेल तर बोला नाहीतर मग स्टेटमेंट घ्या आणि सोडून द्या। बरा झाला तू बोललस नाहीतर रात्र पोलीस स्टेशनात काढूची लागली असती हा। गो काहीतरी काय बोलतस? अगे पोटात अन्नाचा एक कण नाही। 4 घास जरा गरम खाऊन घेतले असते ना तर बरा वाटला असता थोडा। अहो काय गो एवढा सगळा झाल्यानंतर सुखाने घास जाईल असं वाटतं तुका? करून चौरून आपला नामा निराळा असल्यासारखा दाखवता। आई 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 शांत हो प्लीज। जे काही होत त्याच्यात तुझी काहीच चूक नाही। प्लीज प्लीज तुला शांत हो। असं नाहीये मला माहितीये माझ्यामुळे दादांचा विश्वास मोडलाय। नीरज सर जे काही करतात ना ते आमच्यासाठी माझ्यासाठी करतात पण माझ्यामुळे त्यांना खूप त्रास होतो। तू मला किती समजावलंस ना तरी तरी मला माहितीये हे सगळं माझ्यामुळे। प्लीज असं काही नाहीये। देवा मी प्रेम केलंय माझी चूक आहे का? आणि जर चूक झाली असेल ना तर त्याची शिक्षा तू मला दे। मी आजपर्यंत तुझ्याकडे काहीच मागितलं नाही तू न मागता मला सगळं दिलंस पण तुझ्याजवळ आज एक गोष्ट मागते नीरज सरांना सुखरूप घरी घेऊन ये। दादा खोत म्हणजे या गावचा अभिमान होतो पण आता काय रवलेला नाही हा। खोत म्हणजे नाव मोठा आणि लक्षण खोटा झालेला। उभाताई उभाताई अहो काय करताय? सावकाश उभाताई चटका लागला ना? ठीक आहे थांबा थांबा। काय चाललंय उमाताई? लक्ष कुठे आहे तुमचं? काय करायचं कायच कळत नाही मंजू।
राहून राहून मनात भलते चलते विचार येतात. अगो आज यांका पोलीस स्टेशनात जाऊचा लागला. स्वप्नात सुद्धा कधी विचार केला नव्हता की असो दिवस येत. खरंय तुमचं. मला तर काळजी वाटते कुकुमाताई. एकाचं 2 झालं तर. आणि ह्यांचा राग तर तुम्हाला माहिती आहे ना. एक वेळ दादा सुटतील हे. आणि नीरज सोबत जे काही वागलेत ना सगळ्या गावाने बघितलं. जर पोलिसांनी कोणाला विचारलं आणि कोणी ह्यांच्या विरोधात जबानी दिली तर, अरे देवा. आणि त्यात नीरजला काही झालं तर दादा राहिले बाजूला, ह्यांनाच आज जावं लागेल. मंजू, माफ करा उमाताई, मी स्पष्ट बोलते. दादांची आज्ञा डोळे झाकून ऐकण्याची शिक्षा भोगावी लागली यांना. मंजू हे काय स्वस्त बसणार नाहीत. राम लक्ष्मणाची जोडी हा. एकमेकांपासून दूर होणार नाहीत. आणि अगो बंधू भाऊंनी सुद्धा गावासाठी काही कमी केला नाही. त्यांच्या विरोधात कोणी काय एक बोलणार नाही. कळला? नको काळजी करूस. येते मी. आमचा लक्ष्मण तुमच्या रामासाठी राबण्यापुरता आहे फक्त. हळद दूध आणलंय, तेवढा पिऊन घ्यावा. काय झाला पोलीस स्टेशनात? काय त्रास तुमका? शारीरिक त्रास पचवता येतात, पण मनावर झालेल्या जखमांचा काय उमा? त्या कधीच भरून निघत नाहीत. सगळ्यांना माहिती आहे तुम्ही काय एक केलेलं नाही. सगळ्यांचा विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही नका एवढा विचार करू. नका ना विचार करू. नका ना विचार करू. विचार येणार नाही का उमा मनामध्ये? ज्या गावामध्ये रघुनाथ खोताच्या नजरेक नजर मिळूची लोकांची हिंमत नव्हती, त्याच लोकांच्या नजरा आज रघुनाथ खोता घायल करत होत्या. उमा, या रघुनाथ खोताला जो मान मिळाला ना, तो एका दिवसात कमवलेला मान नाही हा. त्यासाठी आयुष्यभर झटावं लागलं. तोच मान आज एका क्षणामध्ये गमावला मी. त्यातून त्या पोरात जर काय झालं ना, तर ती अपराधाची भावना आयुष्यभराचा ओझा होत. समजता माका तुमचं म्हणणं. बरोबरच हा सगळा. पण देव ना एक प्रकारे आपली परीक्षा बघता. मग देव नाही उमा, पुढची पोरं बापाची परीक्षा बघता. पुढची पोर परीक्षा बघता. पहा सारं काही तिच्यासाठी चे सर्व एपिसोड्स एकदम फ्री फक्त झी5 वर.